17 तारखेला अधिवेशन संपतंय, बरोबर आहे. 18 तारखेला आपलं अधिवेशन संपतंय. 18 तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत. कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील. यात कुठलाही बदल होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा. पण आम्हाला तुमची काळजी आहे, तुमची आम्हाला काळजी आहे. आम्ही टाकलेले आहेत. निश्चित थोड्या अडचणींमुळे थोडा उशीर झालेला आहे, पण आता या पुढे ही तारीख पुढे सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. हे मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं की कुठूनही काढेल, काही करेल पैसे, पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरता नाही, तर हा पगारात शेवटपर्यंत जन्मभर नाही. तुम्हाला रिटायर व्हायचं आहे ना, रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार. जन्मभर नाही, रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर. कारण असं जुलै महिन्यामध्ये टाकायचा आणि परत तुम्ही 4 महिने वाटता, काय असेल टप्प्याप्रमाणे मला माहित नाही. पण आता चौथा टप्पा आहे. हा जे असेल ते 20% वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल, एवढं सांगायला या ठिकाणी आहे. हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळ्या फिरी जाऊन आता 18 तारखेपर्यंत करता येतो ते आम्ही या ठिकाणी बघतो. मी सुद्धा मंत्री आणि तुमच्या खात्यात पैसे देऊ आणि लगेच जाऊ एवढं आश्वासन मी पुन्हा आपल्याला देतो. तर 7 दिवस भरा आता सत्तेवर सोचावी अशी विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.